नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आज रिलीज झालेला आहे सुबोध भावे सर आणि तेजस्विनी प्रधान स्टारर. कसं करतात ते असं ना, हॅशटॅग तदैव लग्नम हा सिनेमा. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच सिनेमाचा एक रिव्ह्यू करणार आहोत. सो ओव्हरऑल काही हा फार बिग बजेट सिनेमा नाहीये, फार काही मोठा सिनेमा सुद्धा नाहीये. तुम्हाला या सिनेमाचा टीजर किंवा ट्रेलर बघून अंदाज आलाच असेल की सुबोध भावे सर स्वतःच्या 40शीत आलेले आहेत, पण त्यांचं काही केलं लग्नच होत नाहीये. आणि त्याचं जस्टिफिकेशन द्यायला की कुठल्या कुठल्या कारणांमुळे मुलींनी त्यांना रिजेक्ट केलंय, ही सगळीच्या सगळी कारणं तुम्हाला या सिनेमाच्या सुरुवातीलाच एक गाणं आहे, काय ते नकार घंटा घंटा नकार घंटा, त्या गाण्यात तुम्हाला कळतील. आणि या कॅरेक्टर बरोबर सध्या आपल्यापैकी अनेक जण कनेक्ट करू शकतात. म्हणजे हल्ली आपल्यापैकी बरेच जणांची लग्न 35शीत आलो तरी होत नाही, 40शीत आलो तरी होत नाही. बरं, आपले आई बाबा कूल असतात की हा बाबा त्याला करायचं तेव्हा करू दे. पण नातेवाईक जे काय तिकडे गॅसवर असतात की बाई अजून याचं लग्न झालं नाही तर मग याला मूल कसं होणार, मग नंतर हल्ली केवढे प्रॉब्लेम्स होतात, केवढे कॉम्प्लिकेशन्स असतात डिलिव्हरीसाठी याव आणि त्याव. मग त्या मुलाचं लग्न होईपर्यंत यांच्या दोघांपैकी एक कदाचित गेलेलंच असेल, कारण हल्ली तशी पण लाईफची ॲव्हरेज जरा कमी झाली आहे. सो ओव्हरऑल आता माझं स्वतःचं लग्न झालं होतं, आय थिंक कमी होतं तेव्हा 32, बट तेव्हा सुद्धा असं चर्चा होती की अरे बाबा आता लवकर याचं लग्न आटपा, 32 म्हणजे आता खूपच झालंय. बट अजूनही माझ्या शाळेच्या किंवा कॉलेजच्या काही ग्रुपमधले असे पोरं आहेत जे आता 36-37 वर्षाचे आहेत, पण अजून लग्न झालं नाही. आणि असो, त्यांच्या याच्यात नको घुसूया. सो सुबोध भावे एक असं कॅरेक्टर प्ले करतायत ज्याच्याबरोबर आय थिंक आत्तापैकी बरीचशी जण कनेक्ट करू शकतील. आणि त्याचबरोबर तेजश्री प्रधान आहेत, ज्या सुद्धा त्याच थोड्याफार वयोगटातल्या आहेत, थोडं 19-20 पकडा. आणि आत्ता सुबोध भावे स्वतःच्या आयुष्यातली 36वी मुलगी बघायला जाणार आहे. ती 36वी मुलगी कोण, तर तेजश्री प्रधान. आता तिचं आधीपासूनच घंटा नकार घंटा चालू असते की मला लग्न बिग्न काही करायचं नाही बुवा, पहिले 15-20 मिनिटं तेच चालू असतं. बट नंतर हळूहळू काही गोष्टी अशा घडतात किंवा काही कॉन्व्हर्सेशन असं घडतात ज्याचं की हा बाबा कम्फर्ट झोनमध्ये तर आहोत आपण, जरी आपण अपोजिट अट्रॅक्ट असं म्हणू शकतो तरी. बट याचं हे सगळे जे काही इन्स्टिंक्ट यांना मिळत आहेत, इंट्युशन जे काही मिळत आहेत सुरुवातीलाच भेटल्या ते एनफ आहे का या दोघांना लग्नाच्या बंधनात पडण्यासाठी, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा सिनेमागृहात जाऊन बघायला हवा. सिनेमाचा फर्स्ट हाफ खूप प्रेडिक्टेबल आहे, ओव्हर द टॉप आहे, गाडी रुळावरनं घसरते असं वाटतं. अनफॉर्च्युनेटली आपण हा सिनेमा का बघायला आलोय हे इंटरव्हलला तुम्हाला खूप जाणवतं की का तिकीट काढलं मी या सिनेमाचं, त्यापेक्षा मी एक मुलगी बघितली असती कुठल्या मॅट्रिमोनी साईटवर तरी बरं झालं असतं, अशी तुमच्या मनात शंका येईल. बट इंटरव्हल नंतर सेकंड हाफमध्ये हा सिनेमा एकदम पलटी मारतो आणि तो पुन्हा ट्रॅकवर येतो. आणि सेकंड हाफ बघताना आय थिंक माझ्या तरी आलं होतं, न कळत तुमच्या डोळ्यात पाणी येऊन जाईल. कधी कधी हसत हसत डोळ्यात पाणी येईल, कधी कधी काही गोष्टी तुम्हाला वाटतील अरे माझ्यावर पण घडल्या म्हणून सुद्धा तुमच्या डोळ्यात पाणी येईल. बट सेकंड हाफ बऱ्यापैकी या सिनेमाचा वर्क झालेला आहे. सेकंड हाफमध्ये दोघांच्या बॅक स्टोरीज आहेत, त्याच्यामुळे पण सुद्धा आय थिंक त्या खूप चांगल्या प्रकारे आपल्यासमोर मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे ते जास्त आपल्याला प्रभावीपणे आपण ते बघू शकतो, प्रभावीपणे ते आपल्यापर्यंत पोहोचतं. माफ करा, साईड बाय साईड हिराचं इकडे रडणं चालू आहे, मला माहिती नाही इकडे कॅच होत आहे कधी, त्यामुळे मी जरा डिस्ट्रॅक्ट झालो, कारण शेवटी पोर आहे ना आपलं म्हटलं तर. जाऊ दे, तुम्ही काय बोलत होतं. तो या सेकंड हाफ सिनेमाचा चांगला होतो. अनफॉर्च्युनेटली सिनेमाची गाणी एवढी काही चांगली नाही आहेत. एक जीवा पाड आय थिंक हे गाणं चांगलं होतं, बाकी कुठलंही गाणं, मेन थिंग तेच आहे ना, हिंदीमध्ये बरेचसे सिनेमे जे आहेत ते गाण्यांवर सुद्धा तरलेले आपण बघितलेत. तर मराठीमध्ये अनफॉर्च्युनेटली अशी गाणीच आपल्याला प्लेलिस्टमध्ये आपण ऍड करावी अशी येतच नाहीत, आणि ज्यामुळे सुद्धा सिनेमाची हाईप हवी तेवढी होत नाही. अभिनयाचं बघायला झालं तर सुबोध भावे सर आणि तेजश्री प्रधान मॅम यांचं खूप चांगलं बॉन्डिंग झालंय, यांची चांगली केमिस्ट्री झाली. आणि मी ते ट्रेलर रिव्ह्यू मध्ये सुद्धा म्हटलं होतं, ट्रेलर रिव्ह्यूचा माझा थंबनेल होता बाप केमिस्ट्री म्हणून. आणि जी याची सपोर्टिंग स्टारकास्ट आहे ती म्हणजे अर्चना निप्पाणकर, प्रदीप बेलणकर सर आणि शर्मिष्ठा राऊत, संजय खापरेजी, हे सगळे आपल्याला कॅमिओ मध्ये बघायला मिळतील. सो कामं तर सगळ्यांची झालेली आहेत. सिनेमॅटोग्राफी या सिनेमाला जशी हवी तशीच आहे, की जास्त भर या लोकांच्या अभिनयावर आणि जास्त भर या लोकांच्या केमिस्ट्रीवर असायला पाहिजे होता, तोच आपल्याला या सिनेमाच्या मेकिंगमध्ये बघायला मिळतो. एक मला हास्यास्पद गोष्ट वाटली की काहीतरी कुठला तरी सीन होता की जिकडे ते म्हणतायत पवईला आहोत आणि आपल्याला कळत होतं की हे पवई नाही आहे, पूर्ण आहे. सो अशा गमती काय काय आहेत या सिनेमामध्ये. बट ओव्हरऑल मी म्हणेन की वन टाइम वॉच आहे हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन,
खास करून या सिनेमाचा सेकंड हाफ जो आहे तो. आणि जर तुम्ही या दोघांपैकी कोणाचे चाहते असाल किंवा इतर स्टारकास्ट मधले तर नक्कीच हा सिनेमा बघा. जरा काहीतरी प्रत्येकाला पटेल असा हा सिनेमा आहे आणि तो टिपिकल कॉमेडी नाहीये. सो मी तुम्हाला रेकमेंड करीन की जर तुम्हाला हे सगळं ऐकून इच्छा असेल हा सिनेमा बघायची तो थिएटरमध्ये जाऊन सिनेमा नक्कीच बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.